नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली आहे. त्यामधला जो फर्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन 2 मधला तो आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितला आहे आणि ह्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन 2 मधला जो सेकंड एक्झाम्पल आहे तो बघणार आहोत. चला बघूया. काय x + y = 5 x - y = 3. चला बघूया. मी अजय कतारे आणि ERBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. यामध्ये काय आहे, फर्स्ट स्टेप काय आहे, कन्वर्ट करायचं. कन्वर्ट म्हणजे काय, एका साईडला फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचा, बाकी सगळं पलीकडे पाठवायचं. ओके, x इकडे ठेवू आपण, बाकी काय इक्वल टू जसं तसं लिहून घेऊ. 5 त्या साईडला 5 जसं तसं आहे ते लिहून घेऊ. आता इथं y प्लस मध्ये इकडे आल्यावर काय होणार, तो इक्वल टू च्या इकडं मायनस होणार. झालं, एका फॉर्म मध्ये आलं आपलं x = 5 - y अशी भेटले. आता यामध्ये आपल्याला हे टाकायचंय किंमत. असं सिंपल जर एक्झाम्पल असलं एका लाईन मध्ये सिंपल येणे, तर यामध्ये काय सिंपल y ची किंमत काय टाकायची 0 1 2 टाकायची, जेणेकरून x आपल्याला सिम्प्लिफाईड भेटून जाईल. आता बघा, पुट लिहा इथं, पुट y = 0. फर्स्ट आपण काय करू, y 0 टाकू. इथं x = 5 - y. ओके, x = 5 - y. 5 - y किती टाकायचं आपल्याला 0. तर 5 - 0 किती येणार 5. ते किती आला x. x किती भेटला आपल्याला 5 भेटला. चला y किती टाकायचं आपल्याला 1. आता तुम्हाला सांगितलं तिथं पुट y = 1 देन हे लिहायचं. माझ्याकडे जागा कमी असल्यामुळं मी असं लिहितोय आणि तुम्ही एका खाली एक असं लिहायचं. ओके, चला x = 5 - y 5 - y इथपर्यंत. x = 5 - y किती टाकायचं आपल्याला 1 टाकायचं इथं. ते किती येणार, x = 5 - 1 किती येणार 4. x = 4 इथपर्यंत आलं लक्षात. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. चला y = 2 y 2. आता 2 x = 5 - y. x = 5 - 5 y किती टाकायचंय 2 आपल्याला 2. ओके, x = 5 - 2 किती आला, किती येणार आपला 3. लिहून घ्या. भेटले आपल्याला 3 सोल्युशन. तुम्ही जास्ती पण फाइंड करू शकता, 4 5 6 किती, आणि इथं काही पण किंमत टाकू शकता y च्या ठिकाणी तुम्हाला जी हवी ती. पण ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आणि आपला टाइम वाचवण्यासाठी आपण 3च सोल्युशन, जर तुम्ही 4 केले 5 केले तर काय होईल, ते लेंदी होत जाईल आणि तुम्हाला टाइम कमी पडेल. 3 प्रॉपर आहे करायचं. आणि सिम्प्लिफाईड जर कधी लेंदी केले, पॉइंट मध्ये ग्राफ आला, परत मोठे हे आले तर ते कॉम्प्लिकेटेड होऊन जात. आणखी त्याच्यापेक्षा सिंपल व्हॅल्यू टाका, जेणेकरून ग्राफ ड्रॉ करायला सोपं जाईल. आता हे भेटलंय आपल्याला, तर आपण टेबल फिल करून घेऊ. इथे किती भेटलाय, फर्स्ट मध्ये आपल्याला 5 भेटलाय, x किती भेटलाय आपल्याला 5 आणि y ची किंमत किती होती 0, y 0. म्हणजे काय झाली, एक ऑर्डर पेअर 5 0. इथं पण फिल करताना काय करायचं, काळजी घ्यायची, x च्या समोर x, y च्या समोर y आणि ऑर्डर पेअर पण x y ते लक्षात ठेवायचं. नाहीतर काय होतं, उलट पुलट झालं ना तर ते ग्राफ ड्रॉ करायला सगळं मग विस्कळीत होऊन जाते, मग मार्क भेटत नाही. इथे किती भेटला आपल्याला 4 भेटला आणि x y किती होता 1 4 1. इथे किती आला 3 2. ओके, ऑर्डर पेअर 3 2 भेटला का. चल, ही लाईन ड्रॉ झाली. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा, कमेंट मध्ये सांगा. काही पण असेल तर सांगा. x - y = 3 याला सॉल्व्ह करू आपण. इकडे काय करायचंय पहिले बघा लक्ष द्या. चला इथं x = 3 जसाच तसा इथपर्यंत लक्षात आलं. -y इकडे गेल्यावर काय होणार +y. झालं कन्वर्ट झालं, सिंपल आहे. ओके, आता काय करायचंय, पुट y = 0 y = 0 तुम्ही लिहा. चला y = 0 देन x = 3 + y किती आला 3 + y. y किती टाकायचं आहे 0. तर किती येणार x = 3.
कळलंय का? ही स्टेप कळली का? नसेल कळलं तर सांगा. स्किप केलेले एक y इक्वल टू 1 लक्षात ठेवा. आता किती आहे? x इक्वल टू 3 प्लस y. आले लक्षात? 3 प्लस वाय, एक्स इक्वल टू 3 प्लस वाय किती टाकायचं इथं? 1 टाकायचं. प्लस 1, 3 प्लस 1 किती येणार? 4. किती येणार? 4. आले का लक्षात? चला y इक्वल टू 2 टाक. x इक्वल टू 3 प्लस y. x इक्वल टू 3 प्लस y. x इक्वल टू 3 प्लस y किती आहे? 2. 3 प्लस 2 5. x ची किंमत किती भेटली आपल्याला? 5. x किती भेटला इथं? 5. चला लिहून घ्या. x किती आहे इथं? 3. तेव्हा y किती होता? 0. ऑर्डर पेअर 3 0. इथं किती आहे? x 4. ऑर्डर पेअर 1. 4 1 म्हणजे ऑर्डर पेअर म्हणजे x y ची व्हॅल्यू 1 होती तिथं. 5 आणि 2. 5 2. ओके 5 2. आले का? सगळे आले का? बघा प्रॉपर याचे 3 सोल्युशन काढले. याचे 3 सोल्युशन काढले. डब्बा घेतला. x मायनस वाय इक्वल टू 3 याच्यासाठी हा, x प्लस वाय इक्वल टू याच्यासाठी हा. ओके इथपर्यंत लक्षात आलं? याचा ग्राफ तुम्ही ड्रॉ करा. नाही जर कधी डाऊट आला तुम्हाला तरी सांगा, आणि डाऊट आला तरी पण सांगा. आणि याचा ग्राफ असेच क्वेश्चन बघण्यासाठी, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. आपला फ्रेंड जे असेल 10th मध्ये त्यांच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.